हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। तर मी आहे कविता आणि माझ्या केडी फॅशन चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे, सहर्ष स्वागत करत आहे। तर सर्वात पहिलं मी तुम्हाला मापे सांगत आहे ब्लाऊजचे, बरं का। सर्वात पहिलं हा ब्लाऊज जो आहे, छान अशी साडी आहे त्या ब्लाऊजवरती। तर 40 साईजचा ब्लाऊज आहे आणि 4 टक्स ब्लाऊज आहे। तर आपण सगळे मापे समजून सांगते। आता हा समोरचा भाग मी तयार करत आहे। 40 साईजसाठी आपल्याला चौथा भाग काढायचा असतो। इथे मी 3.5-4 इंचावरती मेन टक्स घेतलेला आहे। हुकलूकच्या साईडला आपल्याला इथे 4 इंच घ्यायचा आहे 40 साईजसाठी। आणि जर 28, 29 कमी असेल त्याच्यापेक्षा तर 3-3.5 इंचावरती घ्यायचा आहे मेन टक्स। त्याच्यानंतर 2-2 इंचांनी गॅप ठेवून मी बाकीचे जे 4 टक्स आहेत सर्व आपले टक्स मारून घेतलेले आहेत मी इथे, तुम्ही पाहिलेला आहे। तर हा एक भाग आणि पुढचा एक भाग म्हणजे दोन्ही तुम्हाला मी दाखवत आहे, बरं का। तर हा पॉप इतका सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान असा पॉप आलेला आहे, बरं का। आता आपल्याला खालच्या साईडला जी पट्टी आहे ती जॉईन करायची आहे, क्रॉस पट्टी आपल्याला जॉईन करायची आहे, ओके। तर ह्या पद्धतीने क्रॉस पट्टी जॉईन करायची आहे आपल्याला, करून घेतली आता मी। आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे, ओके। ह्या पद्धतीने आपण आता कट करून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे, बघा। आता उंची व्यवस्थित झालेली आहे। आपल्याला लगेचच हातासरची आपल्याला जी पट्टी आहे पुढच्या साईडला हुकलूकची ती आपण अटॅच करून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपण अटॅच करून घेतलेली आहे। एक्स्ट्रा धागा वगैरे सगळं कट करायचं, फिनिशिंग महत्त्वाची असते। तर हा 4 टक्स ब्लाऊज आहे। याच्या आधी मी तुम्हाला प्रिन्स कटची कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की पहा मैत्रिणींनो। आणि बऱ्याच मैत्रिणी पाहिले पण आहे, कमेंटसुद्धा केली आहे। तर धन्यवाद आहे त्या सर्वांना। तर हा आपला रेडी झालेला आहे, बघा, एक साईड। आता ह्याला लगेच आपण पायपिंग वगैरे करून घ्यायची। पुढच्या साईडला जी पायपिंग आहे ती करून घ्यायची, गळ्याला, गोलगळ्याला पायपिंग वगैरे व्यवस्थित करून घ्यायची आहे। आता साडीतला कपडा घ्यायचा थोडासा आपला ब्लाऊजमधला आणि त्याची पायपिंग बघा अशी छान अशी करून घ्यायची आपल्याला। एक्स्ट्रा कापड सगळा कट करायचा आहे, थोडेसे नॉचेस द्यायचे आहे गोल राऊंडपाशी। आणि ह्या पद्धतीने आपल्याला लगेचच पायपिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे। तर इतकी फिनिशिंग आलेली आहे ना ह्या ब्लाऊजला, कारण की एकदम कपडा छान आहे आणि कपडा छान असेल तर ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान येते। तर हा जो ब्लाऊज आहे ह्याची कटिंगचा व्हिडिओ मी केला नाही, बरं का, शूट केला नाही कटिंगचा, फक्त टिचिंगचा मी तुमच्याशी शेअर करत आहे। आता हा बॅक नेक आहे। बॅक नेकसाठी बघा इथे मी गळा 10.5 इंचाचा गळा घेतलेला आहे, जवळजवळ 11 इंच आहे, बघा हा गळा 11 इंच आणि ड्रॉ करून घेतलेला आहे। ह्याचा शोल्डर मी घेतलेला आहे 6 इंच, मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच। आणि आता कटिंग झाल्यानंतर आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे मी असं ठेवून घेतलेला आहे। आणि मस्त साडी आहे, ब्लाऊज पण छान आहे आणि लॉंग स्लीव आहे, बरं का। 3/4 म्हणत आहो ना आपण, तेच स्लीव आहे ह्या ब्लाऊजची। आणि इतका सुंदर झालेला आहे आणि ब्रॉड असा गळा त्यांना आवडत असतो, तर त्याच पद्धतीने मी गळा इथं कटिंग केलेला आहे। आणि गळ्याचा शेपसुद्धा खूप छान आपला आलेला आहे, शिवून रेडी झालेला आहे। आणि एक बोटनेक ब्लाऊज जो आहे त्याची कटिंग मी टिचिंग कटिंग सगळं अपलोड केलेलं आहे, याच्या आधी तुम्ही बघा। आणि जर खूपच जास्त सिंपल जर आले तर कदाचित नाही व्हिडिओ अपलोड करत मी। तर छान असा ब्लाऊज सिंपल म्हणजे विदाऊट अस्तरचे खूप येतात ना, तेच म्हणत आहे मी। तर ह्या पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला आणि फोल्ड करायचे आहेत। तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा ब्लाऊज किती साईजचा आहे आणि तुम्हाला डिटेलमध्ये भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही बघा सर्व व्हिडिओ। नवीन ज्या शिकणाऱ्या ताई आहेत त्यांना आता इथे मस्त आपल्याला इथे छान अशी पायपिंग तयार करून घ्यायची, व्यवस्थित पायपिंग तयार करून घ्यायची आहे सगळीकडनं आपल्याला। धागा व्यवस्थित आपल्याला तुम्हाला जर पायपिंग लावायची असेल वेगळी तर तुम्ही लावू शकता, पण ह्याची फोल्ड करून आपण जो शिलाई देतो ना तर जास्त फिनिशिंग येते। आणि आता ती जुनी पद्धत कोण नाही वापरत, कारण की पायपिंगचे कधी धागे बाहेर दिसतात ना एखादे, त्यामुळं। आणि हा अशा पद्धतीने केलं ना ह्याच्यावरनं तुम्ही लेस लावू शकता आणि नसेल पाहिजे तरी असं पण यूज करू शकता, पण फिनिशिंग छान येते त्याला। तर हे बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे। आणि बॅक आपला तयार झालेला आहे, एक फ्रंट पार्ट तयार झालेला आहे। आणि आता दुसरा फ्रंट पार्ट मी इथं हातात घेतलेला आहे
तर हा पूर्णच मी तुम्हाला दाखवत आहे बघा, की कपडा जॉईंट केल्यापासून मी सर्व जॉईंट दाखवते तुम्हाला. आणि खूप सोपी पद्धत आहे. फक्त छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या असतात. गळा वगैरे आपण किती घेणार आहोत आणि उंचीच्या हिशोबाने गळा टाकायचा असतो. आता इथे बघा 3.5 इंचावरती परत मी इथं मार्किंग केलेली आहे बघा. 2-2 इंचावरती इथे डॉट घेत आहे बघा, ह्या साईडला सुद्धा. आता 4 टक्सचा ब्लाऊज आपला इथं रेडी आहे. ह्याला आपण नॉचेस देऊन घेणार आहोत. व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. आता दुसरीकडचा घ्यायचा, सगळ्यात पहिला, नंतर दुसरा, नंतर तिसरा, ह्या पद्धतीने ते नॉचेस आपले असतात ते आपले टाकून घ्यायचे असतात आपल्याला. आणि खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज बसतो पण त्यांना बरं का. आता झाले तर धागा आपल्याला व्यवस्थित, आता हा पण पॉपअप किती सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला क्रॉस पट्टी जॉईन करायची आहे, त्याचबरोबर हुकलूकची पट्टी जॉईन करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपला ब्लाऊज जो आहे तो रेडी होतो. कुठेही आपले सळ आलेले नाही आहे, कुठेही आपला कपडा, जेवढा आपण कपडा घेतलेला आहे एक्स्ट्रा तो सगळा कट करायचा आहे. आणि जेवढी आपली मार्जिन ठेवायची तेवढीच आपल्याला ठेवायचा आहे. जो जास्त मागे पुढे कपडा थोडाफार झालेला असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. इथे परफेक्ट आपली झालेला आहे. तर आपण आता लगेचच याला पट्टी लावून घेऊया. आता तुम्हाला इथे उलटे दिसत असतील बरं का. आपण जेव्हा व्हिडिओमध्ये बघतो ना तेव्हा उलटं दिसत असतं ते, म्हणजे डावं हात आणि उजवा हात आपण म्हणतो ना ते उलटं दिसत असतं. इथे परफेक्ट आपली पट्टी तयार झालेली आहे. फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि हाताने लूक करा किंवा मशीनचे करा, नो प्रॉब्लेम. आता याला लगेच आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. आता इथे साईड पार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. जो एक्स्ट्रा धागा आहे तो कट करायचा आहे आणि परफेक्ट शिलाई आपली तेवढी आली पाहिजे, त्याची काळजी घ्यायची आहे. हे पण मी सगळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि एक नंबर ब्लाऊज हा रेडी झालेला आहे बरं का. गळा खूप सुंदर झालेला आहे त्याचा. इथे माप घ्यायचा आहे, ब्लाऊज असेल तर. नसेल तर तुम्ही 6.5 इंचाची हुकलूकची जी पट्टी असते तेवढी लावायची आहे. तुमच्याकडं जर माप नसेल तर कोणाची 7 कोणाची 8 अशा पण असतात, उंचीच्या हिशोबाने असते. तर जेव्हा आपण अंगावरचं माप घेतो तेव्हा आपल्याला ती पट्टी लक्षात राहत नाही, त्याचं माप घ्यायचं लक्षात राहत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, डायरेक्टली 7 इंच करून टाकायचं म्हणजे टेन्शन नाही. उंची करायची आहे ती हुकलूकची जी पट्टी आहे ना त्याची सांगत आहे मी तुम्हाला. आता आपल्याला ब्लाऊज आपला शोल्डर जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथं स्लीव घेतलेले आहे आणि स्लीवला अटॅच केलेला आहे कपडा मी. आणि आता स्लीव मार्किंग करून घ्यायची आहे तुम्हाला आधी, जशी की मी आता घेतलेली आहे मार्किंग करून. आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला सांगत बसले म्हणजे कपडा जॉईन करण्यापेक्षा टाईम खूप होतो आणि व्हिडिओ मोठे होतात. त्यामुळं मग डायरेक्टली मी स्लीव तयार करून घेतली होती, त्याच्यामध्ये डिझाईन नव्हते स्लीवमध्ये, त्यामुळे. आता इथे बघा स्लीव जॉईन करून घेतली आहे मी. स्लीव फक्त अटॅच करायची आणि त्याच्यात आपल्याला माप टाकायचं असतं. तर हे बघा छान पद्धतीने आपले स्लीव पण अटॅच झालेलं आहे. आता सर्वात पहिलं इथे शोल्डरची फिनिशिंग महत्त्वाची असते, तर ती फिनिशिंग आपल्याला देऊन घ्यायची आहे बरं का. बघा आता इथे मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने सेम टू सेम मार्किंग करायची. आणि मागे पुढे कपडा असेल तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे, ते मी आधीच करून घेतलेला आहे. मागचा आणि पुढचा भाग जोडायच्या आधी आपल्याला ते काम महत्त्वाचं असतं. ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात. दोन्ही साईडला आपल्याला फिरवत फिरवत स्लीव अटॅच करून घ्यायची आहे बघा. आणि डबल टिप मारायची, प्रत्येक वेळेस डबल टिप मारायची. या पद्धतीने आपण मारून घ्यायचं आहे. आणि पहा झालं. आता इथे आपल्याला सगळे फिटिंगचे माप टाकायचे आहेत. आता इथं 40चा चौथा भाग टाकायचा आहे, कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे, सगळीकडे चौथा भाग टाकायचा आहे. सरळ सरळ माप काढा, खूप सोपी पद्धत आहे. सरळ सरळ माप काढायचा असतो, कितीही साईजचा ब्लाऊज असू द्या तुमचं. आता इथे शोल्डर पट्टी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे माप काढायचं आहे बघा पाठीमागचं. का की जेव्हा आपण ब्लाऊज घालतो आणि तसंच जर आपण फिटिंग केलं तर मागं पुढं होऊ शकतो, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. आता इथे बघा
व्यवस्थित असं जुळून घ्यायचं आपल्याला. जो शोल्डर आहे तिथे मेन जायचं आहे. आणि बघा इथं अशा पद्धतीने खालीवर कुठेही झाला नाही, आपला कपडा व्यवस्थित झालेला आहे सगळीकडनं. बघा ते जोड जे आहेत ना आपले बगल्यामधले तिथे सगळं मेन असतं फिटिंग. तिथे मेन फिटिंग असते आपली. कुठेही ब्लाऊज चुकत नाही, तिथे चुकतो. जेणेकरून आम्ही स्वतः ब्लाऊज शिवतो 10 वर्ष झाले, तरी पण आमच्याकडनं तिथे चुकतं थोडंसं. तर तेचसाठी आपल्याला तिथे लक्ष घालूनच आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायचं असतं, किंवा आपण नंतर घातल्यानंतर वडल्यासारखं खेचल्यासारखं असं होतं. तर कारण तेच असतं की वडल्यासारखं खेचल्यासारखं होऊ नये, त्यासाठी तिथे परफेक्ट फिटिंग टाकायची. जवळजवळ 4 टिपा मी एक साईडला टाकलेल्या आहेत. तसेच आपल्याला दुसऱ्या साईडला पण फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची. इथे आपला दंडघेरचा जो आहे तो माप टाकायचा असतो. दंडघेरा असेल किती तुमचा, आणि जो बगलेमधला जो आपला मुंड्याचा घेरा आहे तो सुद्धा कंपल्सरी टाकायचा. म्हणजे जेणेकरून तुमच्याकडं माप जरी आला असेल ब्लाऊजचा, तो परफेक्ट सहजपणे तो बसतो. बघा इथे किती छान अशी फिटिंग आलेली आहे, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त ब्लाऊज झालेला आहे रेडी, खूपच छान. आता दुसरीकडची फिटिंग मी ती करून घेते. एक साईड तुम्हाला मी दाखवली आहे, खूप छान पद्धतीने मी इथं फिटिंग केलेली आहे. आणि चुका सगळ्याकडनं होतात, नवीन असू किंवा टेलर जुना असू, सगळीकडनं चुका सगळ्याकडनं होतात. कधी कधी होतात, असं काही नाही, पण ती चुका सुधारायच्या व्यवस्थित. आणि डिझाईन जरी चुकली तरी आपल्याला आली पाहिजे ती डिझाईन. कशी आपल्याला चुकलेली डिझाईन कशी चांगली दिसेल हे पण आपल्याला महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला क्लास करायला लागतो ब्लाऊजचा. ब्लाऊज तर कटिंग करून शिवू शकतात, पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात आपल्याला, किंवा कधी कधी आपल्याकडनं खराब होतात, ते सुधारायसाठी. आता हा ब्लाऊज मी इथे जोडून बघत आहे. इतका सुंदर ब्लाऊज झालेला आहे, परफेक्ट झालेला आहे, आणि छान पण झालेला आहे. आता झाल्या माझं ब्लाऊज शिवून, बरं का. पाहू शकता तुम्ही, जे दंडघेरा आहे समोरचा तो त्याचा माप मी टाकत आहे इथे. आणि व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे ब्लाऊजची, आणि छान पण झालेला आहे ब्लाऊज. तो साडी इतकी सुंदर आहे ना त्याच्यावरची. चला आता इथे मला प्रसाद देत आहेत आजी. प्रसाद घेतला मी. रामनवमी होती ना, त्याचा प्रसाद मला दिलेला आहे हातामध्ये. तर चला. आणि हा व्हिडिओ नंतर बनवलेला आहे बरं का मी, रामनवमी झाल्यानंतर. बघा अशा पद्धतीने ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. आता ह्याला लटकन वगैरे लावते मी, आणि खूपच छान झालेला आहे. अशा पद्धतीने जुळून बघायचं आहे, शोल्डर वगैरे सगळं. चला मैत्रिणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.